हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 6 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूपच भारी होता. कृष्णा ही रात्रशाळेत जायला लागली आहे आणि रात्रशाळेचा तिचा पहिला दिवस नाही रात्रशाळेची तिची पहिली रात्र ही खूपच भारी होती, इंटरेस्टिंग होती. कृष्णाने असे जोक मारले की ते पाहून तुम्हालासुद्धा खूप हसायला येईल. पण कृष्णाचा त्रास येथे नाही संपला. जेव्हा कृष्णा घरी आली तेव्हा तिचा खरा त्रास सुरू झाला. अनुसूया, बाळजाबाई यांनी एकानंतर एक कृष्णाला कामं सांगितली. त्यामुळे रात्रभर रात्रशाळेत शिकून आलेली कृष्णा झोपलेली नव्हती, तरीसुद्धा तिला कामं करावी लागली. तिला खूप त्रास झाला. पण त्याच वेळेस तिचा लाडका नवरा, ज्या नवऱ्याचं कृष्णावर खूप प्रेम आहे, त्या कृष्णासाठी दुष्यंत चक्क नौकर बनलाय. घरातली भांडी घासतोय, घरात स्वयंपाक करतोय, चहा बनवतोय, सगळं काही करतोय. नवरा असावा तर दुष्यंतसारखा. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र असते आणि बाळजाबाई ही घराच्या बाहेर फेऱ्या मारत असते. तेवढ्यात कृष्णा घराबाहेर पडते रात्रशाळेत जाण्यासाठी. तिला दिसतं की बाळजाबाई अंगणात उभी आहे, पण कृष्णा तिच्याकडे लक्ष न देता आपली आपली रात्रशाळेत जात असते. तेवढ्यात बाळजाबाई तिला आवाज देऊन थांबवते. थांब ग कृष्णे, कोठे चालली आहेस? इतकी कामं घरात बाकी आहेत. घरामध्ये माझं अंथरूण टाकायचं आहे, त्यानंतर कुरडूला चारा द्यायचा आहे, दूध काढायचं आहे. आता रात्री 11-12 वाजता कोण दूध काढतं देव जाणे. पण बाळजाबाई सांगते, एवढी कामं सोडून एवढ्या रातला तू कोठे चालली आहे? सगळी कामं करून घे आधी. कृष्णा चिडून म्हणते, बाळजाबाई मी रात्रशाळेत चालली आहे. बाळजाबाई म्हणते, जा ना, तुला कोणी अडवलं आहे? रात्रशाळेत जा, जेथे जायचं तेथे जा, पण आधी घरची कामं करायची आणि मग बाहेर जायचं. कृष्णा चिडून म्हणते, बाळजाबाई तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी रात्रशाळेत चालली आहे. तर बाळजाबाई तिला ठणकावून सांगते, कृष्णे, जरी आता कागदोपत्री माझं आणि आढळरावांचं कोणतंही नातं राहिलेलं नसलं, तरीसुद्धा मी दुष्यंतची आई आहे. या नात्याने तुझं आणि माझं काहीतरी नातं आहेस ना, त्यामुळे तुला माझी कामं करावीच लागतील, माझं ऐकावंच लागेल. कृष्णाला समजतं बाळजाबाई जाणून बुजून हे सगळं करतीये कारण तिला शाळेत जाता येऊ नये. त्यामुळे कृष्णा काहीच न बोलता रात्रशाळेत जाऊ लागते. तर बाळजाबाई तिला पुन्हा थांबवते आणि म्हणते, वा रे वा, हेच का ते रांगणे पाटलांच्या सुनेचे संस्कार. रांगणे पाटलांची सून ही सगळी कामं करते, कधीच कोणाचा अपमान करत नाही, पण आता स्वतःच्या सासूची कामं करत नाहीये, स्वतःच्या स्वार्थासाठी बाहेर जातीये. कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि कृष्णा काही न बोलता घरात निघून जाते. त्यामुळे बाळजाबाईला खूप आनंद होतो. कृष्णा बाळजाबाईच्या रूममध्ये येते तर तिला मोठा धक्काच बसतो, कारण बाळजाबाईचा रूम बाळजाबाईने पूर्णपणे अस्तव्यस्त करून टाकलेला असतो. तेथे खूप काम असतं. कृष्णाला समजतं बाळजाबाईने हे जाणून बुजून केलंय. तेवढ्यात बाळजाबाई आतमध्ये येते आणि हे सगळं अस्ताव्यस्त पडलेलं सामान पाहून खूप खुश होते. कृष्णाला कळतच नाही कुठून सुरुवात करावी. तर बाळजाबाई म्हणते, खूप पसारा आहे ना, कर रूम आवरून ठेव. कृष्णा बाळजाबाईकडे रागारागाने पाहते, पण काहीच न बोलता पटापट सगळं आवरू लागते. कृष्णाचा कामाचा स्पीड एवढा जबरदस्त असतो ना की बाळजाबाई तिच्याकडे एकटक पाहतच राहते. कृष्णा पटापट सगळ्या अस्तव्यस्त खाली पसरलेल्या वस्तू जागेवर ठेवून देते, बेडशीट टाकते, अंथरूण नीट करते, टेबल लावते आणि बॅग घेऊन जाणार. इतक्यात बाळजाबाई तिला म्हणते, कृष्णे, मला दूध कोण देणार? जा दूध घेऊन ये. कृष्णा जाते आणि थोड्याच वेळात दूध घेऊन येते. बाळजाबाईला समजतं की कृष्णा आता रात्रशाळेत जाणार. बाळजाबाई तिला काही म्हणणार. इतक्यात कृष्णा तिला म्हणते, काय ना बाळजाबाई, दुष्यंत सरकारांनी मला सांगितलंय काही झालं तरी आता शिकायचं. मी त्यांना सांगू का तुमच्या कामांमुळे मला रात्रशाळेत जाता येत नाहीये? बाळजाबाईची बोलतीच बंद होते आणि कृष्णा ही बाळजाबाईच्या रूममधून बाहेर पडते. बाळजाबाईला खूप राग येतो. कृष्णा ही घराबाहेर पडते, गेट बाहेर पडते आणि शाळेकडे जायला निघते. तेवढ्यात बाळजाबाई बारक्याला कॉल करते आणि सांगते, बारक्या, ती कृष्णा आत्ताच घराबाहेर पडली आहे, रात्रशाळेत जाते. आपली माणसं तयार आहेत ना? आता त्यांना काय करायला सांगितलंय तू नीट लक्षात ठेव. तुला कळलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. असं म्हणून बाळजाबाई फोन कट करते. कृष्णा रात्रशाळेत जात असते आणि तेवढ्यात गावातील 2 माणसं तिला थांबवतात आणि म्हणतात, अरे वा, सरपंचबाई रात्रशाळेत चालल्यात. कृष्णाला समजतं ही माणसं आपल्याला त्रास द्यायला आली आहेत. तर
यातला एक जाडा माणूस म्हणतो, वा रे वा सरपंच बाई, आता तुम्ही रात्र शाळेत जाणार, मग दिवसभर घरची कामं करणार, मग एक सरपंच म्हणून तुमचं कर्तव्य कसं करणार? गावची कामं तुम्ही कधी करणार? बोला बोला. म्हणजे 4 दिवस तुम्ही सरपंच म्हणून हवा केली आणि आता गावची कामं काही करणारच नाही. तर कृष्णा या दोघांना जाब विचारते, तुम्ही दोघे गावचेच आहात ना? हे दोघे चांगलेच घाबरतात. कृष्णा सांगते, कारण तुम्ही दोघे जर आमच्याच गावचे असाल तर तुम्हाला माहीत असेल की आज दिवसभर पंचायत सुरू होती. कोणत्याही गावकऱ्याला काही समस्या आल्या तरी त्या मी सोडवल्या आहेत आणि माझ्या घरची कामंसुद्धा मी केली आहेत. आणि आता मी शिकायला चालली आहे आणि मी शिकल्यावर आपल्या गावालाच फायदा होईल, हो की नाही? पण शिकत असल्यामुळे मी माझ्या कर्तव्यात कोणतीही कसूर करणार नाही, ना घरच्या ना गावच्या, एवढं लक्षात ठेवा. तर हा पांढऱ्या शर्टवाला म्हणतो, अगो बाई, पाहिलं का आपल्या सरपंच बाई आता शिकणार रे, मला तर वाटतं त्या नक्कीच आता मुख्यमंत्री होतील. तर हा लाल शर्टावाला म्हणतो, मुख्यमंत्री? अरे तिला मुख्यमंत्री होता होता म्हातारी होईल ती, आणि मग ही म्हातारी राज्याचा कारभार पाहणार आहे का? कृष्णा या दोघांना विचारते, वा रे वा, खरंच किती हुशार आहे ना तुम्ही. तर ही दोन माणसं काही गप्प बसायला तयार होत नाही आणि म्हणतात, सरपंचबाईंना राग आला वाटतं, आता सरपंचबाई मुख्यमंत्रीबाई होणार, मग तर काय आपल्या गावाकडे लक्ष देतील की नाही काय माहीत. कृष्णाला समजतं या दोघांना बळजाबाईने पाठवलंय. कृष्णा त्यांच्याकडे पाहून हसू लागते आणि म्हणते, तुम्हाला दोघांना बळजाबाईने पाठवलंय ना? या दोघांना मोठा धक्काच बसतो. कृष्णा त्यांना ठणकावून सांगते, जा तुमच्या बळजाबाईला जाऊन सांगा, माझ्या मार्गात कितीही अडचणी आणल्या, काही केलं ना तरी मी रात्र शाळेत जाणारच, शिकणारच, माझ्या नावावरचा अडाणीपणाचा शिक्का मी पुसणारच. जा, नका टाइमपास करू, तुमच्या बळजाबाईला जाऊन सांगा. असं म्हणून कृष्णा तिथून निघून जाते. या दोघांची बोलतीच बंद झालेली असते की आता आपला प्लॅन फ्लॉप झालाय आणि बळजाबाई काही आपल्याला सोडणार नाही. इकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो. तो बाजूला हात टाकतो पण तेथे कृष्णा नसते आणि त्याला झोपच येत नाही. तो या कुशीवरून त्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करत असतो, पण आज कृष्णा नाही आहे त्यामुळे त्याला झोपच येत नाही. दुष्यंत उठून बसतो आणि म्हणतो, अरे यार, हे काय आहे? ती कृष्णा शिक्षण घेतीये आणि शिक्षा मलाच मिळतीये. कृष्णा नाही आहे तर करमतच नाही आहे, झोपच येत नाही आहे. आता रात्रभर मला सुद्धा जागरण करावं लागेल. कधी येणार कृष्णा? कृष्णा कधी येशील ग तू? पण दुष्यंतला याचा सुद्धा आनंद झालेला असतो की कृष्णा आता शिकतीये. थोडे दिवस त्याला त्याचा विरह सहन करावा लागेल, पण कृष्णा शिकणार, अडाणीपणाचा शिक्का पुसला जाणार, हा सगळा विचार करून दुष्यंत खूप खुश होतो आणि पुन्हा एकदा झोपण्याचा प्रयत्न करतो. आणि इकडे गावच्या रात्रशाळेत सगळे विद्यार्थी जमलेले असतात. गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि या रात्रशाळेत बंब्या आणि भक्तीसुद्धा असतात. आणि मग गुरुजी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतात, चला आज रात्रशाळेचा पहिला दिवस आहे आणि आता तुमची हजेरी घेऊया. पण अजून कृष्णा नाही आली आहे, त्यामुळे भक्ती आणि बंब्या तिची वाट पाहत असतात. गुरुजी एकानंतर एक सगळ्या विद्यार्थ्यांची हजेरी सुरू करतात. सगळे विद्यार्थी हजर हजर असं म्हणत असतात. मग भक्तीचा सुद्धा नंबर लागतो, भक्ती म्हणते हजर सर. मग बंब्याचा नंबर लागतो, बंब्यासुद्धा सांगतो हजर सर. आणि तेवढ्यात कृष्णा रात्रशाळेत पोहोचते आणि अशी लपवून पाहते. बंब्या आणि भक्तीला दिसतं की कृष्णा आली आहे. हे दोघे तिला इशारा करतात, ये आतमध्ये, ये आतमध्ये. पण कृष्णा ही चांगलीच घाबरते, कारण गुरुजी आलेत आणि आपण अजून काही आलेलं नाही आहे. आणि त्यानंतर हे गुरुजी, कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील, कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील असा आवाज देतात. पण भक्ती आणि बंब्या, अगं ये ना, ये ना असंच तिला म्हणत असतात. गुरुजींना काही सांगत नाही. आणि तेवढ्यात गुरुजी बाहेर पाहतात. त्यामुळे कृष्णा म्हणते, हजर हजर गुरुजी, हजर गुरुजी. गुरुजी विचारतात, तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? कृष्णा आतमध्ये येते आणि सांगते, काय ना गुरुजी, मी ना वेळेतच येणार होते, पण अचानक थोडं काम आलं म्हणून यायला उशीर झाला. तर बंब्या तिच्या शेजारच्या मुलाला सांगतो, काय ना आमची कृष्णा आहे ना सरपंच आहे, दिवसभर खूप कामं असतात म्हणून यायला थोडा उशीर झाला. हा मुलगा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. तर गुरुजी हे कृष्णाला ठणकावून सांगतात, कृष्णाताई, आज तुम्ही शाळेचा पहिला दिवस आहात तरी लेट आलात, पण पहिला दिवस असल्यामुळे मी माफ करतो. पण उद्या जर तुम्हाला उशीर झाला तर मी तुम्हाला शाळेच्या बाहेर, क्लासच्या बाहेर उभा करीन, त्यामुळे उद्यापासून वेळेत यायचं. तर कृष्णा म्हणते, नाही नाही, मी वेळेतच येणार, आजसुद्धा मी वेळेत येणारच होते, पण झालं थोडा उशीर, पण उद्यापासून मी वेळेतच येणार, उशीर होणार नाही. गुरुजी म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, चला बसा. मग कृष्णा भक्ती आणि बंब्याकडे पाहते. या दोघांच्या मध्ये जागा मोकळी असते
आणि दोघे तिला इशारा करतात, बस येथे बस. कृष्णा त्यांच्याशीच इशाऱ्यामध्ये बोलत असते. गुरुजी हे पाहतात आणि विचारतात, काय झालं, बसा ना लवकर. तर कृष्णा म्हणते, नाही, ते कोठे बसायचं कळत नाहीये. गुरुजी चिडून म्हणतात, अहो कृष्णाताई, आता समोर जागा मोकळी आहे, तेथे बसा ना, दुसरीकडे कोठे बसणार. कृष्णा म्हणते, हा हा इथं का, हा बसते बसते. आणि कृष्णा भक्ती आणि बंब्यामध्ये बसते. भक्ती विचारते, काय की कृष्णे, तुला उशीर कसा काय झाला. कृष्णा सांगते, अगं काय नाही, सासूरवास, दुसरं काय, त्या बाळजाबाईला काय सहन होतं काय, मी आले शिकायला. भक्ती म्हणते, ते पण आहेच. आणि मग गुरुजी सांगतात, तर विद्यार्थ्यांनो, आज आपण पाढे शिकणार आहोत. सगळे विद्यार्थी म्हणतात, हो हो हो. गुरुजी विचारतात, सगळ्यांना पाढा म्हणजे काय ते माहिती आहे ना. तर सगळे म्हणतात, हो माहिती आहे. कृष्णा फुल कॉन्फिडन्समध्ये, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सांगते, हे गुरुजी, येथे सगळ्यांना पाढा म्हणजे काय ते चांगलंच माहिती आहे. म्हणजे गुरुजी पाढा असं विचारतात, पण कृष्णाला पाडा असं ऐकू येतं आणि तिला असं वाटतं की गुरुजी पाड्याबद्दलच विचारताय. गुरुजी म्हणतात, अरे वा कृष्णाताई, आज तुमचा शाळेचा पहिला दिवस आहे, तरीसुद्धा तुम्हाला सगळं येतं आहे. सांगा बरं, पाडा म्हणजे काय, संपूर्ण क्लासच्या वतीने तुम्हीच सांगा. तर कृष्णा म्हणते, होय होय, अहो पाडा म्हणजे अशा छोट्या छोट्या वस्ती असतात. आता आपल्या गावात नाही का, अमुक पाडा तमुक पाडा. हे ऐकून गुरुजी डोक्याला हातच लावतात. आता हा कोणता पाढा आहे, मी 2चा 3चा 4चा पाढा ऐकलाय, हा अमुक पाढा तमुक पाढा कोणता आहे. बंब्या आणि भक्तीला सुद्धा धक्काच बसतो, ते डोक्याला हातच लावतात. आणि मग कृष्णा सांगते, हो हो, आणि आणखीन एक पाढा असतो, ते नाही का, झाडावरून कैरी पाडा, चिंच पाडा. आणि सगळा क्लास कृष्णावर फिदी फिदी हसू लागतो. गुरुजी म्हणतात, कृष्णाताई, कळलं मला, कळलं, तुम्हाला आहे ना शून्यापासून सगळं शिकवावं लागणार आहे. आणि सगळा क्लास बंब्या भक्ती कृष्णावर फिदी फिदी हसू लागतात. त्यामुळे कृष्णा खूप चिडते. आणि मग गुरुजी सगळ्यांनाच दटावून सांगतात, हसू नका रे त्यांच्यावर, आज त्यांचा क्लासचा पहिला दिवस आहे, शाळेचा पहिला दिवस आहे, आणि प्रत्येकाची सुरुवात ही शून्यापासूनच होते, तशीच त्यांचीसुद्धा होते, त्यामुळे त्यांच्यावर हसायचं नाही. कृष्णाला बरं वाटतं. आणि गुरुजी सांगतात, तर चला मग आज आपण अंक शिकूया 1 पासून 10 पर्यंत, म्हणजे तुमची सुरुवातसुद्धा होऊन जाईल. आणि मग गुरुजी अंक सुरू करतात. हे ऐकून कृष्णाला आनंद होतो. आणि इकडे दुष्यंतला अजूनही झोप आलेली नसते. काही केलं त्याला झोप येत नाही. आणि मग तो सुद्धा अंक म्हणू लागतो, 1 2 3. आणि इकडे गुरुजीसुद्धा फळ्यावर 1 ते 10 अंक लिहितात आणि एकानंतर एक रिपीट करतात, 1. मग कृष्णासुद्धा 1 2. सगळे असे विद्यार्थी त्यांच्या मागे मागे म्हणत असतात. कृष्णा भक्तीला म्हणते, भक्ते, तसं तर मला 1 ते 20 पर्यंत अंक येतात, आता मी त्याच्या पुढे शिकणार. भक्ती म्हणते, वय वय, शिक शिक. कृष्णाला खूप आनंद झालेला असतो. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी रडत असतात, त्यांना काही शाळा आवडत नसते, पण कृष्णाला मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी खूप आनंद झालेला असतो. शिकणं ती एन्जॉय करत असते, तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि गुरुजी एकानंतर एक आकडे रिपीट करतात, कृष्णा त्यांच्या मागे म्हणत असते. आणि इकडे आपला दुष्यंतसुद्धा कृष्णाच्या विरहात आकडे मोजत असतो, त्याला काही झोप येत नाही. पण खरंच कृष्ण आणि दुष्यंतचं नातं खूप भारी आहे. एकीकडे दुष्यंत हा कृष्णाचा विरह सहन करून तिला सपोर्ट करतोय की तिने शिकावं, आणि इकडे कृष्णासुद्धा या वयात शिक्षण घेण्यासाठी किती आतुर आहे, किती उत्साही आहे, हे आपण पाहिलंय. आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. अनुसूया ही घराच्या अंगणात असते, कृष्णाची वाट पाहत असते आणि म्हणते, बाई बाई, ही कृष्णा कधी येणार, केव्हाची तिची वाट पाहतीये. सकाळ झाली, सूर्य डोक्यावर आला, पण अजून आलेली नाहीये. एवढी सगळी भांडी काढून ठेवलीत मी, उगाच उन्हात तळपावं लागतंय. तेवढ्यात तिला दिसतं की कृष्णा घराकडे येते. आणि अनुसूया ही लगेच धावत पळत त्या भांड्यांजवळ जाते आणि भांडी धुण्याचं नाटक करत असते. आणि मग कृष्णा ही गेट उघडून आतमध्ये येते आणि अनुसूया चक्क भांडे घासतीये. हे पाहून तिला मोठा धक्काच बसतो. ती विचारते, ओ सासूबाई, हे काय करताय तुम्ही, एवढी भांडी का घासताय. तर अनुसूया सांगते, अगं कृष्णे, ते आपल्या घरात पूजा आहे ना, मग आता पूजा असल्यावर देवाची सगळी पितळाची तांब्याची भांडी तर घासावी लागणारच ना, म्हणून घासतीये. कृष्णा विचारते, पूजा, आपल्या घरात कोणती पूजा आहे. तर अनुसूया सांगते, तुला नाही माहीत का, अगं जेव्हा आपल्या घरावर खूप संकट येत होती ना, तेव्हा मी दिव्याला साकडं घातलं होतं, ही सगळी संकटं दूर होऊ देत, मग मी पूजा घालेल, त्याचीच पूजा आहे, म्हणून सगळी भांडी घासते मी. पण काय सांगू तुला कृष्णे, माझी कंबर खूप लचकली आहे ग, खूप त्रास होतोय. कृष्णा म्हणते, सासूबाई तुम्ही राहू द्या, मी करते सगळं.
पण अनुसयाला तिच्यासमोर जास्त मोठेपणा करायचा असतो. त्यामुळे ती म्हणते, अगं नाही नाही, करेल मी, नको टेन्शन घेऊ, दुखतंय थोडं पण एवढं नाही दुखत आहे. कृष्णा म्हणते, सासूबाई करू द्यावं मला, करते मी, तुम्ही उठा बरं. अनुसया म्हणते, अगं तू काय काय करशील, दिवसभर गावची पंचायत सांभाळशील, मग घर सांभाळशील, रात्री शाळेत जाशील, अगं तुझी झोप सुद्धा झाली नसेल, रात्रभर शाळेत होती, जा जाऊन झोप, आराम कर. तर कृष्णा म्हणते, नाही सासूबाई, मला काही झोप येत नाहीये, तुम्ही जाऊन आराम करा, तुमची कंबर दुखते ना. तर अनुसया म्हणते, नाही नाही, एवढी नाही दुखत आहे, तू जाग. आणि कृष्णे आता काय म्हणणार, ज्या घरातल्या सुना आहे ना अशा दिवसभर बाहेर काम करतात, कामाला जातात, त्या घरातल्या सासवांना असं काम करावंच लागतं ग, म्हणून मी करतीये, तू नको टेन्शन घेऊ, जा तू जा. कृष्णा म्हणते, तुम्हाला म्हटलेलं कळत नाही का, चला उठा बरं. असं म्हणून कृष्णा ही चक्क अनुसयाचा हात पकडून तिला उठवते. अनुसया म्हणते, बाई बाई बाई, आता तू काय ऐकायचीच नाही, माझी कंबर पण खूप दुखते, कृष्णे करशील ना ग एवढं. कृष्णा म्हणते, वय तुम्ही जा, करेल मी एवढं. कृष्णा भांडी घासायला बसते तर अनुसया तिला म्हणते, कृष्णे आता तू भांडी घासणारच आहे ना, तर तेवढे कपडे ना ते पण धुवून टाक बरं का. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. अनुसया सांगते, आणि मग घरात ते हारतुरे करायचे ते सुद्धा कर बरं का. कृष्णाला खूप वाईट वाटतं. अनुसया म्हणते, ठीक आहे ठीक आहे, मी ना जाते आणि आराम करते, झोपतेच थोडी. कृष्णा म्हणते, होय होय जा, तुम्ही झोपा. आणि मग अनुसया जात असते. कृष्णा ती भांडी घासू लागते. अनुसयाला खूप आनंद होतो. ती वाकड्या नजरेने मागे वळून पाहते आणि आनंदात तेथून निघून जाते. कृष्णा बिचारी रात्रभर रात्रशाळेत शिकून आलेली असते, पण आता तिला ही भांडी घासावी लागत असतात. पण तरीसुद्धा एक सुनेचं कर्तव्य म्हणून कृष्णा ही भांडी घासत असते. पण झोप ती झोप असते, त्यामुळे कृष्णाला झोपसुद्धा येत असते. भांडी घासता घासता तिला डुलकी लागते, पण अचानक तिला जाग येते, ती पुन्हा भांडी घासत असते, पण तेवढ्यात तिला पुन्हा डुलकी लागते आणि ती झोपून जाते. भांडी घासता घासता चक्क झोपून जाते. आणि त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो. तो सुद्धा कृष्णाची वाट पाहायला चालला असतो की कृष्णा कधी येईल. तेवढ्यात तिला दिसतं की कृष्णा ही तर चक्क अंगणात बसून भांडी घासतीये. दुष्यंतला समजतं की कृष्णा कधी सुधारायची नाही, कृष्णा ही घरची कामं करतच राहणार, कृष्णा झोपलीये हे दुष्यंतला समजतं. पण दुष्यंत तिला उठवत नाही. दुष्यंतला एक आयडिया सुचते आणि दुष्यंत तेथून निघून जातो. इकडे अनुसूया ही घरामध्ये येते. बाळाजाबाई सोफ्यावर बसलेली असते आणि बाळाजाबाई ही अनुसूयाला विचारते, काय ग अनुसे, एवढी खुश काय, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. तर लगेचच अनुसूया सांगते, ए बाळाजा, तुला काय करायचंय. तर बाळाजाबाई म्हणते, ते तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहावला जात नाही ना, म्हणून विचारलं. अनुसूया चिडून म्हणते, जास्त शहाणपणा करू नको, माझ्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना, तो आनंदाचा आनंद नाहीये, तो दुःखाचा आनंद आहे. बाळाजाबाई विचारते, काय बोलतेस. अनुसूया सांगते, अगं ती कृष्णा रात्रशाळेतून घरी परत आली, मी बाहेर भांडी घासत बसली होती, तर मला म्हणाली, सासूबाई तुम्ही जा, मी घासते. आणि माझी सुद्धा कंबर दुखत होती ना, म्हणून मी तिला घासू दिले, पण बिचारीला किती त्रास होत असेल ना, म्हणून मला वाईट वाटतंय. बाळाजाबाई म्हणते, वा अनुसूया वा, हे मात्र तू झाक केलंस, तिला कामाला लावलंस. तर अनुसूया चिडून म्हणते, ए काय बोलतेस तू, मी काय तुझ्यासारखी नाहीये कृष्णाला त्रास द्यायला, मी काय जाणून बुजून केलेलं नाहीये. तीच म्हणाली, तिने खूप हट्ट केला आणि भांडी घेतली, मीने सांगितलं तिला घासायला. वा रे वा, उगाच तुझ्यासारखी आहे की मी असं काही पण बोलायला. असं म्हणून अनुसूया तेथून जाते. बाळाजाबाई म्हणते, माहिती गोगल गायन पोटात पाय, हिला सुद्धा कृष्णाला त्रास द्यायचा आहे, पण सगळ्यांना कळू नये ना, म्हणून नाटकं करतीये, असा विचार बाळाजाबाई करते. आणि इकडे दुष्यंत चक्क एका नोकराच्या वेशात, मस्त खांद्यावर गमछा, डोक्यावर टोपी, बंडी असं सगळं घालून कृष्णासमोर प्रकट होतो. कृष्णा त्याला पाहून चांगलीच दचकते आणि विचारते, दुष्यंत सरकार हे काय. तर दुष्यंत म्हणतो, अहो काय कारभारीन बाई, तुम्ही काही सिनेमे वगैरे पाहत नाही का, अव हिरो नंबर 1 आहे मी, हिरो नंबर 1. आता बायकोला त्रास होतोय, मग बायकोची सगळी कामं मी करणार. कृष्णा खूप खुश होते. कृष्णाला वाटतं की दुष्यंत हा तिची चेष्टा करतोय, पण दुष्यंत हा चक्क कृष्णाजवळ येतो आणि म्हणतो, आता तुम्ही ना मस्त मध्ये जायचं, आराम करायचा, मस्त झोपायचं, आता ही सगळी कामं मी करणार. असं म्हणून दुष्यंत चक्क भांडी घासायला बसतो. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा विचारते, ओ दुष्यंत सरकार हे काय करताय, नका करू हे. तर दुष्यंत म्हणतो, नका करू नये, करू तुम्ही आता माझ्या खांद्यावर झोपा, तुम्हाला आतमध्ये जायचं नसेल
तर येथे झोपा असं म्हणून दुष्यंत कृष्णाला त्याच्या खांद्यावरच झोपवतो आणि आपली भांडी घासतच असतो. आणि कृष्णा त्याच्याकडे एकटक पाहूच लागते. एखादा व्यक्ती इतका चांगला कसा असू शकतो हाच प्रश्न कृष्णाला पडतो. दुष्यंत म्हणतो, अहो कारभारीबाई, तुम्ही नका काळजी करू. मला प्रॅक्टिस नसली ना तरी हळूहळू प्रॅक्टिस होऊन जाईल. हळूहळू मी धुणं, भांडी, स्वयंपाक, घरातील सगळी साफसफाई हे सगळं शिकून घेणारे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तो कृष्णाला आपल्या खांद्यावर थापडवतो, झोपण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. आणि कृष्णा त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते की खरंच माझा नवरा किती चांगला आहे. असा नवरा नशिबानेच मिळतो. आणि खरंच दुष्यंतसारखा नवरा हा नशिबानेच मिळतो. असं नशीब प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. नाहीतर बायकोने कितीही कष्ट केले, नोकरी केली, बाहेर जाऊन दुसरं काही काम केलं आणि घरी आल्यावर तिनेच सगळं करावं. मग स्वयंपाकापासून घराच्या साफसफाईपर्यंत, मुलांना सांभाळण्यापर्यंत अशी नवऱ्यांची अपेक्षा असते. पण दुष्यंत खरंच वेगळा आहे. आणि दुष्यंतची अशी कोणतीच अपेक्षा नाही आहे. कृष्णा बाहेर जाऊन इतकी कामं करते तर दुष्यंतसुद्धा तिच्या कामात हातभार लावतोय. नवरा असावा तर असा. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खूप इंटरेस्टिंग होता. कृष्णा ही रात्रशाळेत जायला लागली आहे. रात्रशाळेत तर खूप मजा येणार आहे यात शंका नाही. पहिल्या दिवशी आपण हसून हसून पोट दुखायला लागलं असेल एवढी मजा आली. कृष्णाचे जोकच वेगळे होते. आणि हळूहळू कृष्णा शिकणार, गमती जमती वाढणार. त्यामुळे रात्रशाळेचे सीन पाहायला मजा येईल. पण कृष्णाच्या मागे संकटसुद्धा कमी नाही आहे. 2-2 सासवा आहे ज्यांना कृष्णाला सासरवास करायचा आहे, ज्यांची इच्छा नाही आहे की कृष्णाने शिकावं. त्यामुळे रात्रशाळेत जाण्याच्या आधी आणि रात्रशाळेतून परत आल्यानंतरसुद्धा ते कृष्णाला फक्त कामं सांगताय. त्यामुळे रात्रशाळेत शिकणं म्हणजे कृष्णासाठी शिवधनुष्य पेलण्यासारखं अवघड आहे एवढं मात्र खरं. पण सगळ्यात मोठी इलॉजिकल गोष्ट म्हणजे आता हे शेवटी दुष्यंत रांगणे पाटील, कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील एवढं मोठं गावातलं सगळ्यात मोठं घराणं, पण त्यांच्या घरात नौकर नावाची गोष्ट नाही आहे. घरातली भांडी घासायची तर ती घरातल्या सुनेने घासायची, घरातलं धुणं धुवायचं तर ते घरातल्या सुनेने धुवायचं, घराची साफसफाई करायची तर सुनेने करायची, स्वयंपाक करायचा तर सुनेने करायचा. मग एवढ्या पैशांचा काय फायदा? पण शेवटी कृष्णाला त्रास द्यायचा म्हणून हे सगळं चालय. माधव काकासुद्धा कोठे गायब झाले देव जाणे. तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई ही कृष्णा पुन्हा एकदा रात्रशाळेत जात असेल तेव्हा तिला म्हणेल, कृष्णे खूप भूक लागली आहे ग, काहीतरी खायला बनव. कृष्णाला वाईट वाटणार, तिला समजणार बाळजाबाई हे जाणून बुजून करते. आणि कृष्णा ही रूम बाहेर निघून जाईल. तेवढ्यात एक नोकर तेथे येईल आणि म्हणेल, बाळजाबाई हा घ्या शिरा, दुष्यंत सरकारांनी पाठवलाय. हे ऐकून बाळजाबाई आणि मैनावतीला मोठा धक्काच बसणार. बाळजाबाई विचारेल, दुष्यंतने पाठवला म्हणजे सकाळपासून सगळी कामं तोच करतो की काय? असं म्हणून बाळजाबाई किचनमध्ये येणार. तर तिला दिसेल की दुष्यंत हा चक्क स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवतोय, तो सुद्धा एका नोकराच्या वेशात. त्यामुळे बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकणार. आणि मग थोड्या वेळानंतर दुष्यंत हा कृष्णाबरोबर तिच्या रूममध्ये असेल. कृष्णा ही झोपलेली असेल. आता रात्रभर रात्रशाळेत ती शिकून आली आहे, तिची झोप काही झालेली नाहीये. आणि दुष्यंत तिला हाताने पंखा करत असेल. आता दुष्यंत रांगणे पाटील इतके गरीब आहेत की त्यांच्या घरात साधा पंखा सुद्धा नाहीये, एसी तर लांबची गोष्ट आहे. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येईल, अनुसया सुद्धा तेथे येईल. आणि बाळजाबाई म्हणेल, दुष्यंता उठव त्या कृष्णाला, मला तिच्या हातचा चहा प्यायचा आहे. तर अनुसया सुद्धा म्हणेल, हो हो उठव, मला सुद्धा तिच्या हातचा चहा प्यायचा आहे. दुष्यंत कृष्णाच्या कानावर हात ठेवेल आणि म्हणेल, अय काय झोपली आहे ना ती, रात्रभर रात्रशाळेत होती, काय तिला उठवताय? तर या दोघी सासवा म्हणतील, असं कसं, आम्हाला तिच्या हातचा चहा पिल्याशिवाय आमची चहाची तल्लप जात नाही. दुष्यंत म्हणेल, थांबा ना मग मी बनवतो, तिला कशाला उठवताय? पण या दोन्ही सासवा काही ऐकणार नाही. म्हणजे आता दुष्यंतलाच काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. आता तो स्वतः कृष्णाचा नोकर झालाय, घरचा नोकर झालाय. पण या दोन्ही सासवांना ठणकावून सांगितल्याशिवाय त्यांचं काही कटकारस्थान बंद होणार नाही एवढं मात्र खरं. नाहीतर ते कृष्णाची रात्र शाळाच बंद करून टाकतील आणि मग खुश होतील. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा कृष्णाच्या या शाळेचा जो ट्विस्ट आला आहे, जी गोष्ट सुरू आहे ती आवडती आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.